मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राइब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। आपला महाराष्ट्र आपली माणसं आपली माती कार्यक्रम विशेष कृषी माहिती व सल्ला। आजचा विषय पिवळी हळद व काळी हळद उत्पादन फायदे व लागवडीची माहिती प्रसारित हळद व्यवस्थापन माहिती। थोडक्यात आधुनिक पद्धतीनुसार हळद पिकामध्ये बेडवरील लागवड हे यशस्वी तंत्र आहे। हलकी जमीन लागवडीपूर्वी 4 इंच व 2 वेगवेगळ्या भरणीनंतर 9 इंच इतका उंचीचा बेड, मध्यम हलकी जमीन 5 इंच व 2 वेगवेगळ्या भरणीनंतर 10 इंच इतका उंचीचा बेड आणि काळी भारी जमीन 6 इंच व 2 वेगवेगळ्या भरणीनंतर 12 इंच भरणी। ठिबकवरील हळद लागवड ही 30-35% अतिरिक्त उत्पन्न देते। बेड घट झाल्यास फटवे मिळत नाहीत, परिणामी उत्पादनात मोठी घट होते। हळद हे कंदद्रुगी पीक असून उत्पादनातील शरीर अंग हे जमिनीखालील भागात आढळते, त्यामुळे जमिनीखालील भागात सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन केल्यास फुटवे व दर्जा उंचावतो व उत्पादनात वाढ। कार्बन व्यवस्थापनासाठी प्रति महिना प्रति एकर ठिबक मधन 1 ते 3 महिने नेटिशील 1 लिटर दूध 3 लिटर अधिक गुळ 3 किलो अधिक फॉस्फरिक ऍसिड 2 किलो PS40 500 मिली सोडावे। काळी हळद लागवडीचे फायदे। काळी हळद विकली जाते तब्बल 3000 रुपये किलोने। शेतकरी होऊ शकतात श्रीमंत। शेतीत नवनवीन प्रयोग करून अधिक नफा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काळी हळद हे एक अत्यंत फायदेशीर पीक ठरत आहे। शेतीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी नेहमीच अधिक किंमत मिळणाऱ्या पिकांचा शोध घेत असतात आणि काळी हळद हे त्यासाठी उत्तम उदाहरण आहे। या पिकाला भारतातच नव्हे तर दुबई, आफ्रिका, ओमान आणि इतर परदेशांमध्येही मोठी मागणी आहे। विशेषतः आयुर्वेदिक आणि फार्मा कंपन्या यासाठी उच्च दराने खरेदी करतात। साधारण हळदीच्या तुलनेत काळी हळद 6 पट अधिक महाग असून ती विकून शेतकरी मोठा नफा कमवत आहेत। त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये याला काळे सोने असे संबोधले जाते। मध्य प्रदेशातील शेतकऱ्याने कमावले लाखात पैसे। मध्य प्रदेशामध्ये प्रसिद्ध शेतकरी हे गेल्या बऱ्याच वर्षांपासून काळ्या हळदीची लागवड करत आहेत। बहुस्तरीय शेतीचे उत्पादन केले जाते। 1 एकरातून फक्त 12 क्विंटल उत्पादन घेतले होते, मात्र आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यामुळे आता ते 40 क्विंटलपर्यंत उत्पादन घेत आहेत। ते सेंद्रिय पद्धतीने काळ्या हळदीची शेती करतात, ज्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर आणि केमिकल मुक्त उत्पादन तयार होते। विशेष म्हणजे रासायनिक खतांचा कोणताही खर्च न करता सेंद्रिय खतांद्वारे उत्पादन घेतल्यामुळे त्यांना जास्त नफा मिळतो। काळ्या हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने तिची आयुर्वेदिक आणि औषध कंपन्यांमध्ये मोठी मागणी आहे। परिणामी काळ्या हळदीच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा मिळत आहे। काळ्या हळदीला मिळणारा बाजारभाव। काळ्या हळदीचे बाजारमूल्य खूप चांगले आहे। जर शेतकरी त्याची पावडर तयार करून विक्री करतात तर त्यांना सध्या 2000 ते 3000 रुपये प्रति किलो दर मिळतो। काही वर्षांपूर्वी 2022 मध्ये या पावडरचा दर 5000 रुपये प्रति किलो होता। मात्र जर शेतकरी कच्च्या स्वरूपात काळी हळद विकतील तर त्यांना 150 ते 200 रुपये प्रति किलो दर मिळतो। तसेच बियाण्यांची विक्री केल्यास त्यांना सुमारे 500 ते 600 रुपये प्रति किलो दर मिळू शकतो। यावरून स्पष्ट होते की प्रक्रिया करून विक्री केल्यास अधिक नफा मिळू शकतो। सण, उत्सव आणि आयुर्वेदिक कारणांसाठी होतो काळ्या हळदीचा वापर। सण, उत्सव आणि आयुर्वेदिक कारणांसाठी काळ्या हळदीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो। पूजाविधींमध्येही तिचा समावेश होतो, त्यामुळे तिची मागणी सतत वाढत आहे। काळी हळद ही एक दुर्मिळ औषधी वनस्पती मानली जाते। जर शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून आणि कंपन्यांशी थेट करार करून शेती केली तर त्यांना अधिक चांगले उत्पन्न मिळू शकते। त्यामुळे पारंपरिक शेतीच्या तुलनेत काळी हळद ही कमी जागेत, कमी खर्चात आणि जास्त नफा मिळवून देणारी शेती ठरत आहे। आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राइब करा व शेअर करा।